मुलांनो, आज आपण विरामचिन्हे या व्याकरणाच्या विषयावर अधिक विचार करणार आहोत. विरामचिन्हे तुम्हाला माहीतच आहेत, परंतु ती कधी, कोठे, केव्हा वापरायची याविषयीचं सखोल ज्ञान देण्यासाठी हा माझा प्रयत्न आहे. चला तर मग आपण विरामचिन्हाविषयी अधिक माहिती घेऊया. आत्ता मी तुमच्या पुढे 3 वाक्ये ठेवलेली आहेत आणि त्यावर प्रश्नही विचारलेला आहे. खालील वाक्ये वाचा व अभ्यासा. पहिलं वाक्य आहे, आवडले का तुला हे पुस्तक? दुसरं, हो, जेवणानंतर मी सर्व गोष्टी वाचणार आहे, जया म्हणाली. तिसरं, वडील म्हणाले, ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का? या तिन्ही वाक्यामध्ये तुम्हाला काहीतरी फरक जाणवतो का? काहीतरी कमी आहे असं वाटतं का? मला जाणवतं. या वाक्यांमध्ये कुठेही फुलस्टॉप नाही, कुठेही प्रश्नचिन्ह नाही, कुठेही उद्गारचिन्ह नाही आणि त्यामुळे मला ते जरा वाचायला कसं तरीच वाटतं. जर या वाक्यामध्ये मी विरामचिन्ह टाकली, फुलस्टॉप टाकला किंवा कॉमा टाकला, प्रश्नचिन्ह टाकलं, उद्गारचिन्ह टाकलं, तर त्या वाक्यामध्ये मला काहीतरी वेगळेपणा जाणवतो. बघा, वरील वाक्य वाचताना ते कुठे संपते, प्रश्न आहे की उद्गार आहे हे काहीच कळत नाही, कारण या वाक्यात विरामचिन्हे नाहीत. बोलताना, काही विधाने करताना, प्रश्न विचारताना, आश्चर्य, हर्ष, क्रोध आदी भावना व्यक्त करताना माणूस त्या ठिकाणी कमी अधिक वेळ थांबतो. म्हणून तोच आशय लिहून दाखवताना वाचकालाही कळावा यासाठी विरामचिन्हांचा वापर केला जातो. आत्ता आपण विराम म्हणजे काय आणि विरामचिन्हे म्हणजे काय या दोहोतला फरक काय ते जाणून घेणार आहोत. मनुष्य जेव्हा बोलत असतो तेव्हा त्याला मधून थांबावेच लागते. थांबणे म्हणजे पॉज घेणे. या थांबण्याला विराम असे म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला पॉज असे म्हणतात. बोलण्यातला आशय व्यक्त करण्यासाठी तो कमीत अधिक वेळ थांबतो. पण ज्यावेळी आपला विचार लिहून दाखविला जातो त्यावेळी हा वेळोवेळी घ्यावा लागणारा विराम निरनिराळ्या चिन्हांनी, साईनने दाखवला जातो. त्यालाच विरामचिन्हे असे म्हणतात. विरामचिन्हे आपल्या लेखनात नसली तर वाक्य कुठे संपले, कुठे सुरू झाले, ते कसे उच्चारायचे हेच मुळी समजणार नाही. म्हणूनच आज आपण विरामचिन्हांविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. आत्ता मी तुमच्यासमोर हा तक्ता ठेवलेला आहे. त्या तक्त्यामध्ये बघा, चिन्हाचे नाव आहे, चिन्ह आहे, केव्हा वापरतात आणि उदाहरणं दिलेली आहेत. तर पहिलं चिन्ह जे आहे ते पूर्ण विराम. पूर्ण विराम याला इंग्लिशमध्ये फुलस्टॉप किंवा द पिरियड असंही म्हणतात. द पिरियड इज प्लेस्ड ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स. आता मराठीमध्ये बघा, विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी पूर्ण विरामाचा वापर केला जातो. आता उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला. सुमा घरी गेली. हे जे वाक्य आहे ते अर्थपूर्ण आहे, पूर्ण झालेलं आहे, म्हणून शेवटी पूर्णविराम, फुलस्टॉप का द पिरियड दिलेला आहे. पूर्णविराम या चिन्हाचा वापर करण्यासाठी त्यांनी दुसरा नियम दिलेला आहे. शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्य अक्षरापुढे
आता संक्षेप म्हणजे काय तर शॉर्ट फॉर्म. अद्याक्षर म्हणजे काय तर पूर्ण शब्द जो आहे त्या शब्दाचा पहिलं अक्षर, त्या अक्षरापुढे पूर्णविराम फुल स्टॉप द्यायचा, हा दुसरा नियम आहे. आता इथे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे बघा. ता पूर्णविराम, क पूर्णविराम. ता ह्याचा फुल शब्द काय आहे ताजा, आणि क याचं पूर्ण शब्द आहे कलम. मग ता लिहिलेला आहे म्हणजे तो शॉर्ट फॉर्म आहे. ताच्या पुढे पूर्णविराम दिला आहे म्हणजे तो शॉर्ट फॉर्म आहे, शब्दांचा संक्षेप आहे. मग पूर्णविराम कधी कधी वापरायचं जेव्हा वाक्य पूर्ण होते तेव्हा, प्लस शब्दांचा संक्षेप शॉर्ट फॉर्म जेव्हा आपल्याला लिहायचं असेल अशा वेळी पूर्णविराम ह्या चिन्हाचा वापर करायचा आहे. विराम चिन्हांचा दुसरा प्रकार जो आहे तो अर्धविराम, यालाच इंग्लिशमध्ये द सेमीकोलन असे म्हणतात. द सेमीकोलन इज यूज्ड टू कनेक्ट independent clauses. It shows a closer relationship between the clauses than a period would show. आता इथे बघा, दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता. आता अर्धविराम या चिन्हाचा वापर कधी करायचा तर पहिला नियम दिलेला आहे की दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता. आता इथे उभयान्वयी अव्यय म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन वाक्ये किंवा दोन शब्द जोडण्यासाठी ज्या अव्ययाचा उपयोग केला जातो त्या शब्दांना, त्या अव्ययी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आता तिथे उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला. ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही. आता ह्या वाक्यामध्ये बघा दोन वाक्य आहेत. एक पहिलं वाक्य आहे ढग खूप गरजत होते आणि दुसरं वाक्य आहे पाऊस पडला नाही. या दोन वाक्यांना जोडण्यासाठी, एकत्र आणण्यासाठी तिथे उपयोग केलेला आहे पण या शब्दाचा. पण हा शब्द ह्या दोन वाक्यांना जोडतो म्हणून पण हा उभयान्वयी अव्ययी शब्द आहे. म्हणजेच काय, जेव्हा अशा प्रकारची दोन वाक्ये किंवा दोन शब्द एकत्र जोडण्यासाठी जेव्हा उभयान्वयी अव्ययांचा उपयोग केला जातो तेव्हा अर्धविराम या चिन्हाचा वापर केला पाहिजे. आणखी दोन उदाहरणे बघा. आज खूप पाऊस पडत होता म्हणून मी शाळेत गेलो नाही. या वाक्यामध्ये बघा दोन वाक्य आहेत. आज खूप पाऊस पडत होता आणि दुसरं वाक्य आहे मी शाळेत गेलो नाही. ही दोन वाक्ये एकत्र आणण्यासाठी, जोडण्यासाठी मी म्हणून या शब्दाचा वापर केलेला आहे. म्हणून या शब्दा अगोदर बघा मी अर्धविराम हे चिन्ह दिलेलं आहे. दुसरं वाक्य बघा, मला फार भूक लागली होती परंतु खायला काहीच नव्हते. यामध्ये सुद्धा दोन वाक्य आहेत आणि ती दोन वाक्य परंतु ह्या शब्दांनी मी जोडण्याचा प्रयत्न केला. परंतु या शब्दा अगोदर मी अर्धविराम हे चिन्ह दिलेलं आहे. तर मग कळलं का
अर्धविरामचिन्ह कधी द्यायचं ते. विरामचिन्हाचा तिसरा प्रकार आहे तो स्वल्प विराम. स्वल्प विरामाला इंग्लिशमध्ये कॉमा असे म्हणतात. कॉमा इज यूज्ड टू शो अ सेपरेशन ऑफ आयडियाज or elements within the structure of a sentence. Additionally, it is used in numbers, dates, and letter writing after the situation and closing. स्वल्प विराम कधी वापरतात तर एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास. आता इथे बघा, हिमालय, आरवली, विंध्य हे भारतातील पर्वत आहेत. या पर्वतांची नावं लागोपाठ आलेली आहेत आणि म्हणून प्रत्येक पर्वताच्या नावानंतर इथे स्वल्प विराम दिलेला आहे. त्यालाच म्हणतात एकाच जातीचे अनेक शब्द. आता मी तुमच्यासमोर दुसरं उदाहरण देते. पहिलं उदाहरण आहे हुशार, अभ्यासू, खेळकर व आनंदी मुले सर्वांना आवडतात. या वाक्यामध्ये हुशार, अभ्यासू, खेळकर, आनंदी मुले ही सर्व एकाच जातीचे शब्द आहेत आणि म्हणून ह्या शब्दानंतर मी कॉमा म्हणजेच स्वल्प विराम हे चिन्ह लावलेलं आहे. दुसरं उदाहरण घ्या. उद्या शाळेत येताना मराठीचे पुस्तक, वही, वर्कबुक घेऊन या. या वाक्यामध्ये सुद्धा बघा, मराठीचे पुस्तक, वही, वर्कबुक हे एकाच जातीचे शब्द आहेत, एकाच कॅटेगरीचे शब्द आहेत आणि म्हणून या शब्दांनंतर मी स्वल्प विराम कॉमा हे चिन्ह दिलेलं आहे. चौथं चिन्ह आहे अपूर्ण विराम. अपूर्ण विरामाला इंग्लिशमध्ये कोलन असे म्हणतात. अ कोलन हॅज 3 मेन युजेस. द फर्स्ट इज आफ्टर अ वर्ड इंट्रोड्युसिंग अ quotation, an explanation, an example or a series. तर मराठीमध्ये अपूर्ण विराम किंवा कोलन कधी वापरायचं तर इथे नियम दिलेला आहे. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास. उदाहरण बघा, क्रियापदांचे प्रकार, त्याच्या बाजूला अपूर्ण विराम हे चिन्ह दिलेलं आहे आणि खाली प्रकार दिलेले आहेत, अकर्मक, सकर्मक आणि संयुक्त. म्हणजे एखाद्या गोष्टीचा जेव्हा आपण तपशील देतो तेव्हा तेथे अपूर्ण विराम ह्या चिन्हांचा वापर करायचा असतो. दुसरं उदाहरण मी देत आहे. पहिलं उदाहरण आहे, पुढील क्रमांकांचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या वाक्यानंतर बघा मी कोणतं चिन्ह दिलेलं आहे, अपूर्ण विरामाचं. कारण मला पुढे तपशील द्यायचा आहे, डिटेल्स द्यायचं आहे. कोण पास झाले तर रोल नंबर 1, रोल नंबर 4, रोल नंबर 7, रोल नंबर 12. दुसरं उदाहरण बघा, पुढील विद्यार्थी काल शाळेत गैरहजर होते आणि याच्यापुढे मी अपूर्ण विराम हे चिन्ह दिलेलं आहे. कारण मी पुढे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, तपशील दिलेला आहे. कोण कोण गैरहजर होतं तर रमेश, लता, आतिश. असं जेव्हा आपण तपशील देतो किंवा डिटेल देतो अशा वेळी वाक्याच्या पुढे हे अपूर्ण विराम हे चिन्ह देऊन पुढे तपशील द्यायचा असतो. विरामचिन्हाचा 5वा प्रकार आहे प्रश्नचिन्ह, क्वेश्चन मार्क. Question mark is used to indicate a direct question when placed at the end of a sentence. मराठीत केव्हा वापरतात तर प्रश्नार्थक वाक्य
वाक्याच्या शेवटी उदाहरण दिलेलं आहे, तू कुठे चाललास. या वाक्यातून आपल्याला समजतं की इथे प्रश्न विचारलेला आहे, म्हणून मराठीमध्ये सुद्धा वाक्याच्या शेवटी हे प्रश्नचिन्ह दिलं जाते. काही एक्स्ट्रा उदाहरणं. तिकडे कोण आहे, तुला काय पाहिजे, पाऊस कधी पडणार. या वाक्यांमध्ये बघा कोण, काय, कधी ह्या शब्दांवरून आपल्याला कळतं की ह्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, म्हणून या वाक्यांच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलं गेलं आहे. आता आपण चिन्हाचा 6वा प्रकार उद्गार चिन्ह पाहणार आहोत. The exclamation point is used when a person wants to express a sudden outcry or add emphasis. तर मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी ह्या उद्गार चिन्हाचा वापर करायचा आहे. पहिलं उदाहरण दिलेलं आहे, अरे रे वाईट झाले. तर अरे रे या शब्दाद्वारे दुःख व्यक्त केलेलं आहे. ही जी भावना आहे, फिलिंग आहे, ती एक्सप्रेस झालेली आहे दुःखाची, म्हणून या शब्दानंतर उद्गार चिन्ह दिलं गेलं आहे. दुसरं वाक्य आहे, अभभ केवढी गर्दी ही. आता या वाक्यामध्ये अभभ हा शब्द आहे, तो शब्द कोणती भावना व्यक्त करतो, आश्चर्य. मग इथे आश्चर्याची भावना व्यक्त झाल्यामुळे या शब्दानंतर उद्गार चिन्ह दिलेलं आहे. आणखी काही उदाहरण आपण पाहूया. बापरे किती मोठा साप. या वाक्यामध्ये बघा बापरे या शब्दाद्वारे फिलिंग एक्सप्रेस झालेली आहे, आश्चर्य व्यक्त केलेलं आहे, म्हणून बापरे या शब्दानंतर उद्गार चिन्ह वापरलेलं आहे. शाबास तू तर कमालच केलीस. शाबास या शब्दाद्वारे आश्चर्य म्हणा किंवा आनंद व्यक्त केलेला आहे, म्हणून या शब्दानंतर उद्गार चिन्ह वापरलं आहे. 7वा प्रकार आहे अवतरण चिन्हे, कोटेशन मार्क्स. कोटेशन मार्क्स आर a pair of punctuation marks used primarily to mark the beginning and the end of a passage attributed to another and repeated word for word. They are used to indicate meanings and to indicate the unusual status of a word. अवतरण चिन्हामध्ये तुम्हाला 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार जो आहे तो दुहेरी अवतरण चिन्ह. दुहेरी म्हणजे बघा तिकडे 2 चिन्ह आले आहेत, बॉक्समध्ये दिसत आहेत ना, ती 2 आहेत म्हणून त्याला दुहेरी असं म्हणतात. आता ही दुहेरी चिन्ह कधी द्यायची, तर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्याकरिता. इथे उदाहरण दिलेलं आहे बघा, तो म्हणाला मी येईन. तो जे काही म्हणाला आहे ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवलेलं आहे. मी येईन हे त्याच्या तोंडचे शब्द आहेत, म्हणून हे शब्द दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवले जातात. तुम्हाला आणखी उदाहरण देते मी. पहिलं वाक्य आहे, ती म्हणाली सर्वांना पास करा. ती जी काही बोललेली आहे ते जसंच्या तसं आपण कोणाला तरी सांगत आहोत, म्हणूनच त्या वाक्याला दुहेरी अवतरण चिन्ह घातलेलं आहे. दुसरं आहे, बाई म्हणाल्या उद्या गैरहजर राहू नकोस. हे बाईंच्या तोंडचे शब्द आहेत, म्हणून तिथे दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केलेला आहे. अवतरण चिन्हामध्ये दुसरं बॉक्स आहे बघा, तिकडे एकेरी अवतरण चिन्ह आहे. एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे सिंगल कोटेशन मार्क्स.
Single quotation marks are used most frequently for quotes within quotes. तर त्याला मराठीमध्ये एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असतो त्यावेळी हे चिन्ह वापरायचे असते किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना या चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरण दिलेलं आहे. शास्त्रीजींनी जय जवान जय किसान हा मंत्र दिला. ॲक्च्युली शास्त्रीजींच्या तोंडचे हे शब्द आहेत, परंतु ते म्हणाले असं आपण न म्हणता आपण अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्हणून जय जवान जय किसान हे त्यांच्या तोंडातून निघालेले शब्द आपण एकेरी अवतरण चिन्हात दाखविलेले आहेत. दुसरं उदाहरण. मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात. या वाक्यामध्ये मला वर्ण या शब्दावर जोर द्यायचा आहे, ट्रेस करायचा आहे, म्हणून मी ते एकेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवलेलं आहे. विरामचिन्हाचा 8वा प्रकार आहे संयोग चिन्ह. याला इंग्लिशमध्ये आयफन मार्क असे म्हणतात. A hyphen is used to join two or more words together. मराठीमध्ये बघा, संयोग चिन्हाचा वापर केव्हा करतात तर जेव्हा दोन शब्द जोडतात त्यावेळी किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. इथे उदाहरण दिलेलं आहे. विद्यार्थी भांडार. विद्यार्थी आणि भांडार हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. ते कधीकधी आपण एकत्र जोडतो, म्हणजे कसं विद्यार्थी भांडार असं एकत्र लिहितो, पण कधीकधी आपण संयोग चिन्हाचा वापर करून हे दोन शब्द जोडू शकतो. आता दुसरं उदाहरण देते आहे. प्रेम विवाह. प्रेम विवाह असं एकत्रही लिहू शकतो, पण कधीकधी आपण संयोग चिन्ह या दोन शब्दामध्ये घालून ही जोडू शकतो. आता दुसरं उदाहरण दिलेलं आहे. आज सगळीकडे पाणी तुंबले आहे. आता हे जे वाक्य आहे ते आपण कधीकधी वहीमध्ये लिहिताना ओळ संपते आणि शेवटी तो शब्द पूर्ण त्या ओळीमध्ये मावू शकत नाही. अशा वेळी त्या शब्दाचे 2 भाग करावे लागतात आणि ते 2 भाग करून दुसरा भाग आपल्याला पुढच्या ओळीत लिहावा लागतो. अशा वेळी या संयोग चिन्हाचा वापर केला जातो. मी दुसरं उदाहरण तुम्हाला देत आहे. इकडे पहा. आज भरपूर पाऊस पडत असल्यामुळे आजचा कार्यक्रम शाळेतल्या हॉलमध्ये होईल. आता या वाक्यामध्ये बघा, शाळेतल्या हा पूर्ण शब्द आहे, परंतु त्या ओळीमध्ये मावू शकत नाही, म्हणून मी पुढच्या लाईनवर ओळीवर तो शब्द कंटिन्यू केला आहे, म्हणून मी संयोग चिन्हाचा वापर केलेला आहे. विरामचिन्हाचा शेवटचा प्रकार अपसारण चिन्ह. अपसारण चिन्ह म्हणजे M- हे संयोग चिन्हापेक्षा जरासं मोठं असतं, लॉंगर दॅन N-. आता हे कधी वापरायचं तर बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास. तो उदाहरण दिलेलं आहे. मी सांगणार होतो पण. आता मला काहीतरी बोलायचं आहे पुढे, पण मी बोलू शकत नाही कारण मला कोणीतरी मध्येच अडवलं असेल किंवा काहीतरी अडथळा आला असेल, म्हणून ते माझं बोलणं अपुरं राहिलेलं आहे. अशा वेळी या अपसारण चिन्हाचा वापर करायचा असतो. आणि दुसरं नियम दिलेला आहे. स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास. उदाहरण. ती उंच मुलगी शाळेत पहिली आली. आता त्या मुलीविषयी अधिक माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून मध्ये अपसारण चिन्हाचा वापर केलेला आहे. आता दुसरं उदाहरण बघा.
मुलगा या शब्दानंतर मी अपसारण चिन्ह घातलेलं आहे, कारण त्या मुलाविषयी मी अधिक माहिती स्पष्टीकरण देत आहे. ज्यांनी बक्षीस मिळविले तो आपल्या शाळेत आहे. तर अशा प्रकारे सर्व चिन्हांची माहिती आपण मिळविलेली आहे. तुम्हाला परीक्षेत याच्यावर प्रश्न विचारला जातो. विरामचिन्ह दिली जातात आणि त्यांची नावं तुम्हाला लिहायची असतात. त्यासाठी हा व्हिडिओ बघा आणि अभ्यास करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब दिस व्हिडिओ.